तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना जो 12 वर्ष बंद होता, त्या कारखान्याच्या ऊसाचा अंतिम मागील वर्षाचा भाव हा 200 रुपये दराने आज शेतकऱ्याच्या सभासदाच्या खात्यावरती जमा झालेला आहे। आदरणीय सावंत साहेबांनी जो शब्द दिला होता शेतकऱ्याला जगवण्याचा आणि शेतकऱ्याच्या कष्टाला हमी भाव योग्य दिला पाहिजे, ह्या भूमिकेतनं आदरणीय सावंत साहेबांनी जी भूमिका घेतली होती त्या पद्धतीचे 200 रुपये प्रमाणे म्हणजे मागील वर्षाचा 2800 रुपये दर प्रति टन प्रमाणे आज शेतकऱ्याच्या सभासदाच्या खात्यावरती जमा करण्याचं काम आदरणीय सावंत साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि यासाठी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि जी सावंत साहेब असतील, व्हाईस चेअरमन माझे मित्र केशवजी सावंत साहेब असतील, या दोघांनी अतोनात त्या ठिकाणी प्रयत्न करून शेतकऱ्याच्या ऊसाला हमी भाव द्यावा या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी मांडलेलं होतं आणि त्याचं यश आज फलित आलेलं आहे। मला एकच विनंती करायची तेरणा परिसरातील शेतकऱ्यांना की या परिसरामध्ये 12 वर्ष बंद हा कारखाना होता, ज्या कारखान्याला सुरूही होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण होतं, तो कारखाना भंगारमय झालेला होता असं सर्व शेतकरी सभासदाचं म्हणणं होतं। तो कारखाना आदरणीय सावंत साहेबांनी चालू केला आणि तो चालू करून पहिल्या वर्षी चांगल्या पद्धतीचं गाळप करून 2850 रुपये पहिल्या वर्षी भाव दिला आणि मागील वर्षी इतर कारखान्यापेक्षा 100 रुपये जादा दराने भाव दिला। 50 रुपये जादा दर देतो म्हणत असताना सुद्धा या वर्षी गेल्या वर्षी त्यांनी एक्स्ट्रा 50 म्हणजे 100 रुपये जादा दर ऊस दराला त्या ठिकाणी आदरणीय सावंत साहेबांनी दिलेला आहे। माझी शेतकरी सभासदाला विनंती आहे की या परिसरातील शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या तेरणा कारखाना पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी आपल्या परिसरातील सर्व ऊस हा तेरणा कारखान्याला द्यावा आणि याही वर्षी आदरणीय सावंत साहेबांनी शब्द दिलेला आहे की इतर आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा जास्त भाव हा भैरवनाथ शुगर वर्क्स तेरणा शेतकरी सहकारी कारखाना देणार आहे। त्यामुळे परिसरातील शेतकरी सभासदाला विनंती आहे की कुणाच्याही अफवेला बळी न पडता तेरणा कारखाना आपला पुनर्जीवित करण्याच्या दृष्टिकोनातून, कारण त्याचं जे कर्ज आणि त्याच्यावरची जी भाडं जात आहे ते आपल्या कर्ज खाती जमा जाते। 25 वर्षांना हा कारखाना तुमच्या आमच्या सभासदाच्या मालकीचा होणार आहे। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी, गावगाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी वाहतुकीसाठी, ऊस वाहतुकीसाठी त्या ठिकाणी गावठळ्या निर्माण कराव्या आणि त्याच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त ऊस तेरणा परिवारातील कारखान्याला द्यावा ही आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो। आणि शेवटी आदरणीय सावंत साहेबांचे मनापासून आभार मानतो। अनिलजी सावंत साहेब चेअरमन भैरवनाथ शुगरचे आणि व्हाईस चेअरमन केशवजी सावंत साहेब या तिघांचेही मी आभार मानतो आणि शेतकरी सभासदाला आपण योग्य न्याय दिला, असाच न्याय आपण भविष्य काळामध्ये द्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो।